काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची चर्चा देशाच्या टॉप लीडर्समध्ये केली जाते। सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून संन्यास घेऊ असं जाहीर केलं असलं तरी त्यांची मुलगी प्रणिती शिंदे ही त्यांचा वारसा पुढे चालवत आहे। 28 वर्षाची असताना 2009 मध्ये पहिल्यांदा प्रणिती शिंदे आमदार झाल्या होत्या। सोलापूर हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ। सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नीचे नाव उज्ज्वलाताई शिंदे आणि त्यांना प्रणिती, प्रीती आणि स्मृती अशा 3 मुले आहेत। त्यांच्या 2 मुलींचं लग्न झालेलं आहे। राज श्रॉफ आणि संजय पहरिया अशी सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयांची नावं आहेत। वीर पहरिया अर्थात सुशीलकुमार शिंदे यांचे नातू सैफ अली खान व अमृता यांची मुलगी सारा अली खानला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत। तर सोलापूर या विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांचं अद्याप लग्न झालेलं नाहीये। प्रणिती शिंदे यांना त्यांच्या पसंतीचा मुलगा निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना दिलेलं आहे। सुशीलकुमार शिंदे यांचं स्वतः लव्ह मॅरेज झालेलं आहे, प्रेम विवाह झालेला आहे। त्यामुळं मुलगा कुठल्याही जातीचा असेल तरी चालेल, फक्त कमावता असावा एवढीच एक अपेक्षा त्यांनी आपल्या मुलीकडे अर्थात प्रणिती शिंदे यांच्याकडे व्यक्त केलेली आहे। सोलापूर या विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या प्रणिती शिंदे एक सामाजिक संस्था देखील चालवतात। जाईजुई फाउंडेशन या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत। असदुद्दीन ओवैसी यांच्याबद्दलच्या एका वक्तव्यामुळे देखील प्रणिती शिंदे काही काळापूर्वी चर्चेमध्ये आल्या होत्या। त्यांचा जो काही राजकीय प्रवास आहे त्यामध्ये त्यांचे वडील अर्थात सुशीलकुमार शिंदे यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। मात्र लहानपणापासूनच प्रणिती शिंदे या गुणवंत विद्यार्थी राहिलेल्या आहेत। सेंट झेवियर कॉलेज मुंबईमधून त्यांनी BA केलेलं आहे आणि त्यानंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेट मधून त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे। 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला आणि त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्यावर सुद्धा पराभवाची टांगती तलवार होती। मात्र प्रणिती शिंदे यांनी विजय खेचून आणला। ही होती प्रणिती शिंदे यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती आणि त्यांचा राजकीय जीवन।